सभापती महोदय, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही आशियाई खंडातील एक मोठी बाजारपेठ आहे, जिथून जो आहे कांदा जो आहे एक्सपोर्ट केला जातो, या देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा. या लासलगाव मध्ये जी पाणी पुरवठा योजना आहे ती लासलगाव, विंचूर आणि सोळागाव मिळून अशी आहे. 15 वर्ष झाली आहे आणि ह्या लासलगावची जी आहे लोकसंख्या जी आहे 3 पटीने वाढलेली आहे. आता फक्त आपण जो आहे भाग घेतला की तिकडची लोकसंख्या वाढली, पण तिथं येणारे जे लोक आहेत मग ते जे आहेत तुम्हाला माहीतच आहे, कांदा जो आहे हा लासलगावमधूनच जो आहे जवळजवळ या देशातला 70%च्या वरती कांदा जो आहे ह्या इथून जो आहे एक्सपोर्ट केला जातो. तिथं येणारे जे व्यापारी आहेत आणि बाकीचे जे उद्योग आहेत त्यांची जी आहेत आपण लोकसंख्या आपण बघितलेली नाही आहे किंवा धरलेली नाही आहे. तर येणारे इतर लोकसुद्धा जे आहेत 30,000च्या वरती, आता 30,000 लोक इथं राहत आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जो आहे व्यापार करण्यासाठी येणारे त्या महिन्यामधले लोक किंवा ट्रक ड्रायव्हर किंवा ते येणारे ट्रक त्याचा लोडसुद्धा जे आहे ह्या शहरावर पडतो आहे. आपण जे आहे उत्तरात हे म्हटलेलं आहे की 16 पाणी पुरवठा योजना, 16 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जे आहे त्याचं दुरुस्तीकरण जे आहे आपण करता आहात आणि काही 55 लिटर दिवस पाणी पुरवठा देण्याचं जो आहे तुमचं तुम्ही प्रयत्न करताय. सभापती महोदय, लासलगाव हे एक मोठं शहर आहे, त्याच्या बरोबरीने जो आहे विंचूरसुद्धा मोठं शहर आहे जिथून जे आहे कांदा एक्सपोर्ट केला जातो आणि मग बाकीच्या ज्या आहे पदार्थ म्हणजे फळ असो किंवा जे आहेत भाज्यासुद्धा. दोनच मिनिट म्हणजे सांगतोय का की जो आहे तो परिसर मोठा आहे, 2 मोठी गावं आणि 16 दुसरी गावं आणि 15 वर्षामध्ये जे आहे त्याची लोकसंख्या वाढलेली आहे. तर दुसरं आपण म्हटलं की मी जे प्रस्तावित केलेलं आहे की जवळच खडक मालेगाव जे आहे तिकडच्या धरणातनं 10 किलोमीटरवरून जो आहे पाणी पुरवठा योजना आपण करावी. तर आपण याच्यात उत्तरात दिलं आहे की जे आहे जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नवीन ग्रामीण पाणी पुरवठा योजना केंद्रीय जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांनी म्हणजे करता येत नाही असं आपण आपल्या उत्तरात म्हटलेलं आहे. आणि पण पुढे म्हटलेलं आहे की नवीन मागणीनुसार जे आहे जलजीवन मिशनच्या मानकानुसार पुन्हा पडताळणी करता येईल. याचा अर्थ तर आपण मान्य करतायत की त्यात इथं जे आहे आपल्याला जे आहे पाणी पुरवठा जो आहे वेगळ्या माध्यमातून करणे गरजेचं आहे. माझा हा प्रश्न आहे की ठीक आहे की आपला ह्या हेडखाली जे आहे तुमचा जो आहे निधी संपला असेल म्हणून आपण हे उत्तर दिलेलं असेल, तर पुढे जाऊन जो आहे आपण कुठच्या हेडखाली मग दुसऱ्या कुठच्या हेडखाली जे आहे, कारण ही गरजेची बाब आहे लासलगावसाठी. आणि मोठ्या प्रमाणात आपण बघितलं असेल की आंदोलनंसुद्धा जे आहेत त्या तिकडच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तर दुसऱ्या कुठच्या हेडखाली आपण करणार की हीच योजना जी आहे आताच्या जे आहे बजेटमध्ये आपण करणार? हे जे आहेत 2 प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. सभापती महोदया, ही लासलगाव विंचूरचं 16 पाणी पुरवठा योजना जी आहे ती त्या योजनेचा रेट्रोफिटिंगचं काम आपण जलजीवन मिशनच्या अंतर्गत घेतलं होतं आणि 55 लिटर पर व्यक्ती ग्रामीण भागातील किंवा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला पाणी पुरवण्याचा आपला मानस आहे आणि ही योजना आहे. त्यासाठी आपण ह्या योजनेसाठी 2022ला 20 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि नंतर त्याला परत एक सुप्रमा काढून 2024ला आपण 26 म्हणजे वाढीव निधी देऊन आज ही 26.55 लाख रुपयाची ह्या योजनेवरती की आपल्या ह्या लासलगाव आणि विंचूर हे मोठे गावं असल्यामुळे लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून 26.55 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. त्या पद्धतीने ह्याचं काम चालू आहे. आणि मध्ये
आपण हे सुप्रमामध्ये जे 4.5 कोटी रुपये वाढवून दिलेले आहेत त्याचे कामंसुद्धा लवकरच पूर्ण होतील. त्यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणे आहे किंवा काही जी पाईपलाईन नादुरुस्त झालेली ती बदलणे आहे. हे झाल्यानंतर आपल्या ह्या परिसरामध्ये जी 16 गाव पाणी पुरवठा योजना आहे ह्यांना पाण्याची अडचण येणार नाही. तरी आपली मागणी होती की लासलगाव खडक माळेगाव धरणातून पाण्याची पूर्तता करावी. पण सध्या स्थितीला आपल्या लोकसंख्येच्या नुसार ह्या गावांना पाणी पोहोचेल एवढं पाण्याची उपलब्धता आहे आणि जरी आहे त्यामुळे आपण जी नवीन काही वाढीव वस्ती झालेली आहे त्यासाठी 26,55 लक्ष रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याचं कामसुद्धा चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर ज्या काही आपल्याला पाण्याच्या अडचणी येतात त्या येणार नाहीत. सभापती महोदय, आताच आपल्या सदस्यांनी सांगितलं की त्यांना सुद्धा पाणी मिळत नाही. मंत्री महोदय, मी हेच स्पेसिफिक नाशिकचा विषय आहे, जो आहे नाशिक लासलगाव आपण याची हमी घेणार का की जे आहे लासलगाव असतो बरोबर जे आहे. आहे पण ही पुढचा पण आहे खंडित पाणी महत्त्वाचा पुरवठा विषय. जी आहे 2 ती तास होणार वाट नाही. बघतायत. दररोज आपण जे आहे ती पाणी पुरवठा पाणी आपण त्यांना देणार. कारण का दरवेळेला जो आहे 15-15 दिवसानंतर किंवा हा जो आहे महिन्याभरानंतर जो आहे इथं पाणी आपण पुरवता. कारण का ह्याचं कारणच हे आहे की लोकसंख्या सगळीकडची वाढल्यामुळे आपण जी योजना दुरुस्त करताय ती जुनी योजना आहे. कळलं का? ती जुनी योजना आहे. तर तेव्हा गाव वाढलेलं आहे तर त्याच्यासाठी अधिकचं जो आहे पाणी उपलब्धता होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी फक्त जो आहे लासलगावपासून जे आहे 10 किलोमीटरवर जो आहे हा बंधारा आहे. त्यातून जो आहे आपण योजना केली तर लासलगावचा प्रश्न सुटेल आणि विंचूर आणि 16 गाव हे वेगवेगळ्या ह्याच्यामधून जो आहे आपण पाणी पुरवठा करू शकतो. जी आता तुम्ही जे आहे रिपेअरिंग करतायत. तर माझा हा प्रश्न आहे की आपण जे आहे ही योजना कुठच्या तरी आपण सजेस्ट करा की कुठच्या हेडखाली आम्ही प्रस्तावित करू. तर आम्ही त्या हेडखाली प्रस्तावित करू. तर आपण जे आहे त्यांना मान्यता द्या. हीच आमची जी विनंती आहे की आपण जे आहे लासलगावला दररोज पाणी मिळेल अशी जी आहे व्यवस्था कराल का? सभापती महोदया, जलजीवन मिशनच्या योजनेनुसार 2024 मार्च नंतर नवीन योजनेला आपण मान्यता देत नाही. आणि ही योजना आपल्या ह्या लासलगाव, विंचूर आणि 16 गावाच्या वाढीव लोकसंख्येला लक्षात घेता तशी बनवलेली आहे. त्यामुळे हे जे आत्ता प्रस्तावित काम म्हणजे जे चालू आहे रिपेअरचं किंवा मेंटेनन्सचं ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या लासलगाव आणि परिसरातील गावांना पाण्याची कमतरता येणार नाही. आणि जरी आली आणि नवीन योजना घोषित झाल्या तर आपण प्राधान्याने आपल्या लासलगाव आणि परिसरातील ह्या गावांना पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनाला सकारात्मक विचार करून त्याला मान्यता देऊ.